नमस्कार. आज आपण द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 पाहतोय. हा ऍक्ट पाहताना ऍक्ट वाईज, चॅप्टर वाईज आणि सेक्शन वाईज पाहतोय. जसं संसदेनं पास केला हा कायदा सेक्शन वाईज पाहतोय. हा कायदा 21 डिसेंबर 1956 रोजी राष्ट्रपतींच्या संमतीनं अंमलात आला. या कायद्यामध्ये टोटल 3 चॅप्टर आहेत आणि 30 सेक्शन आहेत. पहिल्या चॅप्टर मध्ये प्रिलिमिनरीचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये सेक्शन 1 ते 4 आहेत. दुसऱ्या चॅप्टर मध्ये ऍडॉप्शन बद्दल सेक्शन 5 पासून सेक्शन 17 पर्यंत मेन्शन केलेलं आहे. आणि तिसऱ्या चॅप्टर मध्ये मेंटेनन्सची प्रोव्हिजन दिलेली आहे, सेक्शन 18 ते 30. आता आपण चॅप्टर 1 मधील सेक्शन फर्स्ट पाहतोय, जे आहे टायटल. या कायद्याचं टायटल आहे द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956. सेक्शन सेकंड मध्ये याचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे. हा कायदा कोणाला लागू आहे याच्याबद्दल सेक्शन 2 मध्ये मेन्शन केलेलं आहे. हिंदू जे धर्माने हिंदू आहेत, वीरशैव आहेत, लिंगायत आहेत, यांच्यासाठी हा कायदा लागू आहे. त्यासोबतच जे लोक आर्य समाज, ब्रह्मो समाज यांना फॉलो करतात, त्यासोबतच प्रार्थना समाज यांनाही फॉलो करतात, या लोकांना हा कायदा लागू आहे. त्यासोबतच जे बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, शीख आहेत, यांना पण हा कायदा लागू आहे. हिंदूंची डेफिनेशन या कायद्यामध्ये अशी केली आहे, जे पर्सन मुस्लिम नाहीत, ख्रिश्चन नाहीत, पारसी नाहीत किंवा ज्यू नाहीत, ते हिंदू, अशा लोकांना हा कायदा लागू आहे. त्यासोबतच जे असे चाइल्ड जे लेजिटिमेट असो किंवा इनलेजिटिमेट असो, ज्यांचे पेरेंट हिंदू आहेत, बुद्धिस्ट आहेत, जैन आहेत, शीख आहेत, अशा मुलांना पण हा कायदा लागू आहे. त्यासोबतच जे मुलांचं नेमकं रिलिजन माहीत नाही, जे न्यू बॉर्न आहेत परंतु त्यांचं पालन पोषण अशा ग्रुप मेंबर मध्ये झालेलं आहे, जे हिंदूशी बिलॉंग करतात किंवा त्यांचं ब्रॉटअप लाईक अ हिंदू, ज्या समजा अनाथ आश्रमामध्ये किंवा पाळणा घरामध्ये ज्यांचं पालन पोषण झालेलं आहे, परंतु त्यांचं जे ब्रॉटअप झालेलं आहे, त्यांची वाढ झालेली आहे, जे हिंदू प्रमाणे झालेले आहे, त्यांना पण हिंदू असं कन्सिडर कायद्यानुसार केलं जाईल आणि त्यांना पण हा कायदा लागू होईल. त्यासोबतच ज्या लोकांनी हिंदू धर्मामध्ये कन्वर्जन केलेलं आहे किंवा दुसरा धर्म स्वीकारून परत हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, त्या लोकांना पण हा कायदा लागू आहे. सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन आहेत कस्टम आणि युजेसची, मेंटेनन्सची. या प्रोव्हिजन सेक्शन 3 मध्ये आहेत. या कायद्यातील सेक्शन 3 आणि 4 पाहूया. सेक्शन 3 मध्ये डेफिनेशनचा पार्ट आहे. कस्टम आणि युजेस चे डेफिनेशन करताना जी कंटिन्युअसली, युनिफॉर्मली आणि खूप काळापासून चालत आलेले एक विशिष्ट समाजामध्ये, विशिष्ट ट्राईबमध्ये जी चाल, रूढी, परंपरा एक फॉर्मल ह्याच्यामध्ये चालू आहे आणि खूप दीर्घ काळापासून चालू आहे, ती रूढी किंवा परंपरा ग्रुप ऑफ फॅमिलीमध्ये असेल, कम्युनिटीमध्ये असेल, त्या विशिष्ट ट्राईबमध्ये असेल आणि ते सर्टन रूल असतील त्याच्यामध्ये खूप दिवसापासून. त्यासोबतच जे अनरिजनेबल नाहीत किंवा पब्लिक पॉलिसीच्या अगेन्स्ट नाहीत, असे काही रूल्स रेग्युलेशन जो समाज पाळतो त्याला कस्टम आणि युजेस म्हणतात. त्यासोबतच मेंटेनन्सची डेफिनेशन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फूड, क्लोथिंग, रेसिडेन्स, एज्युकेशन, मेडिकल अटेंडन्स आणि ट्रीटमेंट या गोष्टी मेंटेनन्स मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यासोबतच जी डॉटर अनमॅरिड आहे
तिच्या लग्नाचा रिझनेबल एक्सपेन्स हा पण मेंटेनन्स मध्ये इन्क्लूड केलेला आहे. सेक्शन 4 मध्ये ओव्हररिडिंग इफेक्ट ऑफ द ऍक्ट म्हणजे हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ज्या काही अडॉप्शन झालेल्या आहेत ते या कायद्या अंतर्गत ग्राह्य धरले जातील. त्यासोबतच अप्लाय टू द हिंदूज इन सो फार ॲज इट इज इनकन्सिस्टंट विथ ऑफ एनी ऑफ द प्रोव्हिजन्स कंटिन्यूड इन धिस ऍक्ट. ही पण प्रोव्हिजन आता आपण चॅप्टर 2 पाहूया. त्याच्यामध्ये सेक्शन 5 पासून चॅप्टर 2 चालू होतोय. त्याच्यामध्ये अडॉप्शन मेन्शन केलेलं आहे. अ हिंदू एक्सेप्ट इन अकॉर्डन्स प्रोव्हिजन्स कंटिन्यूड इन धिस चॅप्टर. याच्यामध्ये अडॉप्शन कधी फाईड होईल जर खालील गोष्टी फॉलो केल्या नाहीत किंवा त्या फुलफिल केल्या नाहीत तर अडॉप्शन जे आहे ते अवैध होईल असं सेक्शन 5 मध्ये आहे. जर अडॉप्शन किंवा दत्तक प्रक्रिया बेकायदा झाली, वाईट झाली तर जो अडॉप्टिव्ह फॅमिली आहे, ज्या फॅमिलीमध्ये ते चाइल्ड अडॉप्शन होऊन जाणार आहे तिथं त्याचे राईट क्रिएट होणार नाहीत. त्यासोबतच त्याच्या मूळ फॅमिलीमध्ये बायोलॉजिकल पेरेंटच्या फॅमिलीमध्ये त्याचे जे राईट्स आहेत ते नष्ट होणार नाहीत. या गोष्टी सेक्शन 5 मध्ये आहेत. सेक्शन 6 मध्ये व्हॅलिड अडॉप्शन साठी लागणाऱ्या कंडिशन्स किंवा त्याची कॅपॅसिटी मेन्शन केलेली आहे. त्याच्यामध्ये 4 पार्ट सांगितलेले आहेत. कॅपॅसिटी जो अडॉप्शन घेत आहे, जो मूल दत्तक घेत आहे त्याच्या काय कॅपॅसिटी असाव्या हे सेक्शन 7 आणि 8 मध्ये पुढे सांगितलेलं आहे. त्यासोबतच जो अडॉप्शन देत आहे, दत्तक देत आहे त्याच्या काय कॅपॅसिटी असाव्या आता एक सब सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे, जे की पुढे डिटेल सेक्शन 9 मध्ये सांगितलेलं आहे. जो सब सेक्शन 3 मध्ये, सेक्शन 6च्या सब सेक्शन 3 मध्ये जे चाइल्ड अडॉप्शन होऊन दत्तक होऊन जात आहे त्याच्या कॅपॅसिटी बद्दल सांगितलेलं आहे आणि इन डिटेल तेच आपल्याला सेक्शन 9 मध्ये पाहायचं आहे, 10 मध्ये पाहायचं आहे. आणि सेक्शन 6च्या सबसेक्शन 4 मध्ये ज्या अदर कंडिशन्स आहेत व्हॅलिड अडॉप्शन होण्यासाठी, वैध दत्तक होण्यासाठी, त्याची वैधता होण्यासाठी, जे पुढे सेक्शन 11 मध्ये मेन्शन केलेलं आहे ते सबसेक्शन 4 मध्ये सेक्शन 6च्या सांगितलेलं आहे. आता सेक्शन 7 सुरू करतोय आपण. सेक्शन 7 मध्ये कॅपॅसिटी ऑफ मेल हिंदू टू टेक अडॉप्शन. जो हिंदू पुरुष आहे त्याच्या काय कॅपॅसिटी आहेत अडॉप्शन घेण्यासाठी, मूल दत्तक घेण्यासाठी, त्या सेक्शन 7 मध्ये मेन्शन केलेले आहेत. तो साऊंड माइंड असावा, त्यासोबतच तो मायनर नसावा म्हणजे मेजर असावा, 18+ त्याचं वय असावं आणि तो मुलगी दत्तक घेऊ शकतो, मुलगाही घेऊ शकतो आणि मुलगी घेऊ शकतो. आणि हे दत्तक घेण्यापूर्वी त्यानं त्याच्या वाईफची कन्सेंट घेणं जरुरी आहे. इन केस काही गोष्टी ह्या जर असतील तर त्या कन्सेंट घेणं जरुरी नाही. कुठल्या गोष्टी आहेत तशा, जर ती वाईफने त्याच्या हे वर्ड रिनाऊन्स केला असेल, संसाराचा त्याग करून संन्यास वगैरे घेतलेला असेल, किंवा धर्मांतर केलेला असेल, किंवा कॉम्पिटंट कोर्टानं तिला अनसाउंड माइंड म्हणून डिक्लेअर केलेला असेल तर तिची कन्सेंट घेणं त्या हिंदू पुरुषासाठी आवश्यक नाही. इन केस मोर दॅन वन वाईफ असतील, एकापेक्षा जास्त पत्नी असतील तर सिनियर वाईफची कन्सेंट घेणं जरुरी आहे. अडॉप्शन नंतर सिनियर वाईफ म्हणजे ज्या वाईफ सोबत अगोदर लग्न झालंय ती सिनियर वाईफ, वयाचा विषय नाही, तर ती अडॉप्टिव्ह मदर म्हणली जाईल आणि सेकंड वाईफ तिला स्टेप मदर म्हटलं जाईल. सेक्शन 8 मध्ये कॅपॅसिटी ऑफ फिमेल हिंदू टू टेक अडॉप्शन
अशी हिंदू महिला जे मूल दत्तक घेऊ शकते त्याची काय कॅपॅसिटी आहे हे सेक्शन 8 मध्ये मेन्शन केलेलं आहे. फर्स्टली ती साऊंड माइंड असावी. सेकंडली ती मायनर नसावी, म्हणजे 18+ तिचं वय असावं. त्यासोबतच ती मुलगा किंवा मुलगी दत्तक घेऊ शकते. परंतु हे करत असताना जर तिचा पती लाईव्ह असेल, जिवंत असेल, तर त्याची कन्सेंट घेणं जरुरी आहे. आता पतीची कन्सेंट घेण्याला एक्सेप्शन कधी आहेत, अपवाद कधी आहेत? जर त्या पतीनं रिनाऊन्स द वर्ल्ड केला असेल, संसाराचा त्याग करून संन्यास वगैरे घेतलेला असेल, किंवा सीज टू बी हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर केला असेल, किंवा डिक्लेअर्ड बाय कोर्ट अनसाउंड माइंड, कॉम्पिटंट ज्युरिडिक्शनच्या कोर्टानं त्या व्यक्तीला अनसाउंड माइंड असं डिक्लेअर केलं असेल, तर दत्तक घेण्यापूर्वी त्या पतीची कन्सेंट घेणं, परवानगी घेणं नेसेसिटी नाहीये. या व्हिडिओमध्ये आपण द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 मधील सेक्शन 1 ते 8 पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 9 ते 14 पाहतोय. धन्यवाद.